हॅलो, मी अनुजा. तर चला मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये सांगते, की मला पहिलं पी-आर कसं मिळालं, मला पहिलं ब्रँड कोलॅबोरेशन कसं मिळालं. तर एप्रिलमध्ये मला मेल आला होता. मे बी ती इन्फ्लुएन्सर एजन्सी होती. तर तिथून मेल आला होता. मी फॉर्म दिला होता लिंकमध्ये. तर तो भरून मला बार्टरसाठी त्यांनी विचारलं. तर मी हो म्हणाले. बार्टरसाठी का म्हणले? कारण की माझे ऑब्व्हियसली फॉलोअर्स कमी आहेत. माझं पहिलं कोलॅबोरेशन आहे आणि माझी ही सुरुवात ही आहे ती छोटी सुरुवात आहे. त्यामुळे माझं तर खरं तर सांगायचं म्हणजे कोलॅबोरेशन करायचं अजूनही माझ्या काही डोक्यात नाहीये. मला पहिली स्टेप ही म्हणजे मला माझं चॅनल ग्रोथ करायचंय. मला स्वतःला पण ग्रो करायचंय. तर पहिलं कोलॅबोरेशन माझं विशकेअर बरोबर होतं आणि मी खूप उत्सुक होते. त्यांनी Google मीटिंग घेतली. त्यांनी इंस्ट्रक्शन दिल्या. तर त्यांनी फ्रीली असं सांगितलं, की तुम्ही तुमच्या आयडियानुसार रील बनवा. प्रॉडक्ट असं-असं दिसलं पाहिजे. तर सगळ्या क्वेशन्स मी त्यांना विचारले. क्वेशनचे आन्सर घेऊन व्यवस्थित आयडिया माझ्या डोक्यात आली, की आपण कसं शूट करायचं. ॲक्टिंग ही थीम घेऊन मी ते रील केलं. ते रील तुम्ही बघितली असेलच. तर अशा प्रकारे मला हे पहिलं विशकेअरचं ब्रँड कोलॅबोरेशन मिळालं. आता अपेक्षा आहेत, की पुढेही मिळतील स्वतःहून ब्रँड कोलॅबोरेशन आणि मी ते करण्यासाठी उत्सुक असेल. तर बार्टर कोलॅबोरेशन म्हणजे काय? तर समोरचा ब्रँड तुम्हाला फ्रीमध्ये प्रॉडक्ट देतो आणि त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्येच रील बनवून द्यावी लागते. याला बार्टर कोलॅबोरेशन म्हणतात. तर हे का करावं? तर सुरुवातीच्या काळात आपल्याला अनुभव नसतो. ब्रँड कोलॅबोरेशन कसं करायचं? चुका होतात, स्पेलिंग मिस्टेक्स होतात. तर त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून बार्टर कोलॅबोरेशन बेस्ट आहे. त्यामुळे मी सुरुवातीला बार्टरसाठीच रेडी झाले आणि तसंही सुरुवातीला ब्रँड हे बार्टरसाठीच विचारतात. कारण तुम्ही पण नवीन असतात.